नमस्कार, मी किरण किसान पाठशालासोबत आज आहोत आपण जळगाव जिल्ह्यामध्ये। आणि जळगावची केळीची वैशिष्ट्य, उसकी खासियत आज आपको दिखाता हूँ। बगीचा है एक कंद का, गठान लगाई है और 70-30 पैटर्न पे है ना। चलो इसका हे शेतकरी उभे आहेत बंच जवळ। अरे वा, क्या बाग आहे। चला मध्ये। जसं की तुम्हाला सांगितलं, हा कंदाची लागवड आहे ना। शेतकरी आहेत आपले। तुमचं नाव सांगा, परिचय करून द्या। माझं नाव मुरलीधर विश्वनाथ सोनवणे, राहणार देवगाव, तालुका जिल्हा जळगाव। लागवड कधीची आहे? ही नोव्हेंबरची लागवड आहे। किती लागवड आहे एकूण? ही समजा त्या ठिकाणी माझी लागवड झाली असती 5,000, तिथं 38 शिकोड लागले। 38 आपल्या या पॅटर्न मध्ये कंद लागवड। ये बगीचे का मतलब पौधे का बगीचा नहीं है, ये कंद गठान लगाई है किसान ने। और इसका तना वगैरह आप देख सकते हो, बुंदेची साइज, झाडाची हाईट आणि बंच। हा बघा नवीन बंच आला। पाण्याची गॅपिंग, बुंदेची साइज, खेड्यांची संख्या सगळं व्यवस्थित बघू शकता तुम्ही। सांगायचा उद्देश असा आहे की फक्त रोपं लावले म्हणून आपला बगीचा चांगला होईल, एक्सपोर्ट क्वालिटीचा होईल असं काही नाही आहे। आम्ही फोकस काय करतोय की आपला जो पॅटर्न आहे 70-30, किसान पाठशाला जी गाईडलाईन देते 70-30 पॅटर्न जो आहे त्याची आपण गोष्ट करतोय की ह्या पॅटर्नने तुम्ही कंद जरी लागवड केले तरी तुमचा रोपांच्या बरोबरी किंवा त्याच्यापेक्षा प्लस तुमचा बगीचा बनू शकतो, केळीची बाग बनू शकते। फक्त पॅटर्न आहे आपला 70-30चा। म्हणजे काय की 5x7ची लागवड आहे। तुमची ड्रिपची लाईन जी आहे ती 5 फुटांवर आहे आणि रोपांचं अंतर 7 फूट झिगझॅग पद्धतीने दोघं ड्रिपमध्ये आणि इकडे 10 फुटांवर नाली काढली। आता याचा फायदा असा होतो की झाडाला जो स्पेस मिळतो, चौघ बाजूनी जो स्पेस मिळतो त्याच्यामुळे झाडाचा बुंद्याचा विकास होतो, त्याच्या पानांची संख्या, पानांची संख्या सगळी मेंटेन राहते। आणि जेवढी पानांची संख्या राहील, जेवढे पानं तुमचे ॲक्टिव्ह राहतील, तेवढी बंचची क्वालिटी आणि त्याची टिकाऊ क्षमता ती जास्त राहते। दादा मला सांगायचं तुमचं, तुम्ही हा पॅटर्न म्हणजे तुमचा आता सगळ्याकडे जळगाव जिल्हा 5x6च्या वर जात नाही, हा पॅटर्न कसं काय जवळ आहे ना? या पॅटर्न कसं काय गेलं तुम्ही? तुमचा उद्देश काय? उद्देश आमचे जवळीक मित्र या इकडे या हो, लपू नका। जवळीक मित्र आमचे परवीन सपकाळे सावकड्याला असतात राहायला, त्यांनी मला बलराम किसान पाठशाला या निमित्त सांगितलं। त्याविषयी आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो आणि तिथं आम्ही प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांच्याकडनं माहिती घेतली। त्यावेळेस ही मी लागवड केलेली आणि त्या पद्धतीने असल्या कारणाने माझे जे झाड केळीचं आणि ते वाधा म्हणजे झाड बनवायचं कारण की त्यांनी 70-30 पॅटर्न दिल्यामुळे मी हे बनवू शकलेलो। बरं, मला येतं सांगा, तर तुमची आता 5x5ची लागवड पारंपरिक पद्धत आणि ही लागवड याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? फरक असा जाणवला की अक्षरशः आमच्या एरियातील येणारं वादळ, मे महिन्याचं वादळ, यात मोकळे बाहेर निघाले, माझं नुकसान झालं नाही। अक्षरशः झोपलेला बाग ही वापस स्टेप झाला। हो, परत उभा राहिले, बाकीचे बाग कोसळलेत ना। म्हणजे उत्पादन मेन काय असतं त्याचं कारण काय असतं, आता जसं तुम्ही पारंपरिक पद्धतीने लागवड करता, समोरासमोर लागवड करता, आता ह्या झाडा जर इकडनं वादळ आलं, याला जर पळायचं असेल तर समोरची पूर्ण लाईन जाऊ शकते। पण हे जर याला पळायचंच असेल तर हे दोघांच्या गॅप मध्ये पडेल। हो, जास्त काही झाडं झालेत, पण मग त्यामुळे बागात नुकसान नाही। काही असतील की 2-4 झाड 5 झाड असतील
तेवढं ते तर- मला तेवढं तर लक्षात पण नुकसान आलेलं नाही. तेवढं तर असतं, त्याला तर नॉमिनल आहे. पण जे बाग वातावरणामध्ये 100% पडतात बाकीचे, तिथे जर आपला 70-30चा पॅटर्न असेल 5x7 झिगझॅगची लागवड असेल 10 ते 15% बाग फक्त पडतात. मला अधिक असा आनंद झाला की झिगझॅग मुळे माझा बाग एकदम क्वालिटी अधिक सर्व उत्पादन जोरदार येईल. क्या बात. शेतकरी बंधूंनो, पूर्ण बगीचा बघू शकता. मला वाटणार नाही की हा खोडव्याचा म्हणजे कंदाची लागवड आहे. पण पॅटर्नवर जर गेलात, 70-30 पॅटर्न केला, कचरा मल्चिंग केली आणि तुमचं खतांचं शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं तर या पद्धतीची तुमची बाग बनू शकते. बघा किड्याची साईज, क्वालिटी आणि पूर्ण रोगरहित किडा आहे, एकदम प्लेन. याला म्हणतात एक्सपोर्ट क्वालिटी. सिगाटोका कमी याच्यात. हो, कमी होता. पण मी जे बुरशीनाशक स्प्रे घेतले, जे फवारणी झाली त्यामुळे जागेवर थांबला आणि जागेवर एकदम थांबला. clean आहे. एकदम स्प्रे कमी आहे. एकदम 2-1 स्प्रे घेतले फक्त, काही अच्छा. जास्त ते स्प्रेची गरज पडली नाही. हां. कारण वातावरण मोकळं असल्यामुळे ते लवकर कव्हर झालं. झिगझॅगने केलं तर तुमचं जर म्हणजे अंतरी जर कमी असेल, दाट लागवड असेल तर करपा लवकर येतो, हो. पसरतोही लवकर आणि कंट्रोल लवकर होत नाही. प्रवीण दादा बोला, तुमचे अनुभव सांगा काही. चांगलं आहे ना. 70-30 म्हणजे आहे की तुम्ही लागवड केलीत ना आता? हा, मी पण लागवड केली रोपांची लागवड, बी किसानची रोपं घेतली. छान आहे, बुंदा पण छान आहे, उंची पण छान आहे आणि करप्याचं पण प्रमाण कमी आहे. कमी आहे. बरोबर. मस्त बाग बनवली दादा. तुमच्या मार्गदर्शनमुळे झालेला बाग आहे. मार्गदर्शन आहे, मार्गदर्शनचा विषय नाहीये, पण तुमची मेहनत पण तुमची आम्ही घेतली, पण तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला दिलेलं मार्गदर्शन यामुळे आम्ही ते घडवून आणलेलं आहे. बरोबर बरोबर. एकदम बढिया. 14 फण्या ठेवलेले आहे. शेणाची पोटली. याचा व्हिडिओ नोट करला ना, मी त्यातली खर्चात बाग आलेला आहे माझा. किती झाला तुमचा खर्च तरी आतापर्यंत? मी म्हणजे समजा 1000 फक्त डीएपी काय हं. 2 बॅगा डीएपीच्या दिल्या आहे आणि पोटॅश मात्र मी नंतर तरी बाहेर प्रत्येक झाडापर्यंत किती खर्च आला? एक झाड एक झाड माझा 30-40 रुपयाचा वरती खर्च जात मी टोटल काढायचा प्रयत्न केला. 50 रुपये 50 रुपये कंद पकड. म्हणजे अंदाजे कारण मी तेवढा हिसाब ठेवलेला नाही, तरी तो 45-50 रुपयापर्यंत जाईल. 45-50 पर्यंत. पण तरी म्हणजे भट्टी कच्चा परिणाम एकदम जोरदार. की ते जे तुम्ही सांगतात की त्याचं बॉन्डिंग तुटते, हे काय होतं ते आम्हाला तर काही एवढं सांगता येणार नाही, पण ते त्यामुळे झालेले हे परिणाम आहेत की त्यामुळे उत्पादन भट्टी मी 2दा दिलेलं आहे. 2 डोस त्यानंतर बायोड्रिप ड्रिपने दिले. बरोबर. इथं खरं म्हणजे कौतुकाचा विषय हा आहे की रोपांचा बाग असा बनतो, त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे आणि तो बनायलाच पाहिजे रोप जर तुम्ही लागवड करत असाल तर. पण दादांचं विशेष हे सांगता येईल की त्यांनी कंदापासून फक्त 70-30 कंदा पद्धतीने 70-30 पॅटर्नने गेले आणि रोपाच्या तोडीस तोड त्याच्यापेक्षा सरप्लस त्यांनी बाग बनवलेला. विषय रोप विकणं किंवा रोपांचा सेल करणं, अंतर कमी लावणं तो विषय नाही आहे. केळीच्या झाडाला काय पाहिजे, त्याच्या विकास होण्यासाठी, त्याची किपिंग क्वालिटी वाढण्यासाठी, पानांचा फोटोसिंथेसिस प्रॉपर होण्यासाठी काय लागतं तो या सर्व 70-30 पॅटर्नमध्ये त्याचा पूर्ण सार दडलेला आहे. जर तुम्ही 70-30ने गेलात तर कंदाची शेतीसुद्धा तुम्ही या अशा पद्धतीने डेव्हलप करू शकतात. हा इथे सांगण्याचा उद्देश आहे. जोडत राहा किसान पाठशाळासोबत. नमस्कार.